हॅलो नमस्कार. तर मी आशा आता व्हिडिओमध्ये बघू शकता आज काय स्पेशल बनवलं आहे मी. तर याला डोबोक वड्या म्हणतात, तुमच्या भागात काय म्हणतात मला माहीत नाही, कमेंट करून नक्की सांगा. तर खूप छान झाली होती भाजी आणि मी कधी म्हणजे करत नाही ही भाजी, पण फर्स्ट टाईम ट्राय केली, पण मस्त झाली होती. तर छानपैकी असा रसा बनवून घ्यायचा काळा आपला आणि बेसन पीठ आहे ते चांगलं मळून घ्यायचं. त्यामध्ये जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा मीठ टाकायचं, ओवा टाकायचं आणि जिरे टाकायचे. छानपैकी मळून घ्यायचं आणि असं पोळी आपण जसं लाटतो तसं लाटून घ्यायची पोळी, एकदम पातळ लाटून घ्यायची. आणि त्यानंतर हा जो मी शेंगदाण्याचा कूट बनवलेला आहे, तर शेंगदाण्याच्या कूटमध्ये मी काय केलं, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि मीठ एवढं टाकलेलं आहे. आणि हे काय करणार आहे, आपण जेव्हा पोळी लाटून घेतो पूर्ण, तर त्यावर पसरायचं आहे आणि पसरून अशी घडी पाडून घ्यायची आणि कट करून घ्यायचं. खूप सोपी पद्धत आहे. भाजीला आज काहीच नव्हतं म्हटलं, आणि भाजीपाला इतका खूप महाग झालेला आहे आणि त्यामुळं म्हटलं आता काय बनव. तर फायनली हे लक्षात आलं माझ्या ही भाजी, म्हटलं चला आपण ट्राय करून बघू. पहिले मी खाल्लेली आहे पण बनवली तर कधी नव्हती, पण म्हटलं ट्राय करू आज. पण छान झाली होती, मस्त झाली होती. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. असं रसा चांगला उकळला का त्यानंतर त्यामध्ये कट करून टाकायचं आहे आणि एकदम बारीक गॅसवर असं भाजी मस्त छान शिजून द्यायची आहे, मस्त लागते. तर काळा रसा जो बनवला आहे मी, त्यामध्ये काय काय टाकलेलं आहे, खोबरं, कांदा भाजून घ्यायचा, खोबरं, कोथिंबीर, अद्रक, लसूण, बस एवढंच टाकलेलं आहे. आणि आपल्या लाल मिरची पावडर, काळा मसाला टाकायचा, मीठ टाकायचं, हळद टाकायची, एवढंच टाकलेलं आहे. आता मी बनवून घेत आहे पोळ्या छानपैकी. आता एकीकडं मी आधी राईस लावून घेतला, तर राईस झालेला आहे ऑलरेडी. आता भाजी पण ठेवली दुसऱ्या गॅसवर. आता इकडे मी बनवत आहे पोळ्या छानपैकी मस्त. तर काही स्त्रियांना बाहेर जाता येत नाही, तर त्या घरामध्ये त्यांचा काहीतरी काम करण्याचा प्रयत्न असतो. पण मग आता सध्या खूप फ्रॉड चालू आहे. तर न्यूजमध्ये जे पण न्यूजपेपर येत असेल त्यांच्या घरी, आता पेपरमध्ये ॲड दिलेलं असतात की कुणाला काम हवं असेल तर कॉल करा. तर शक्यतो याला बळी पडू नका, कारण की हे फ्रॉड असतं. तर हे लोक काय करतात माहिती का, तर आपल्याला तिथं लिहितात तुम्हाला कंपनीमध्ये चांगला जॉब लावून दिला जाईल वगैरे असं. हे सगळं फ्रॉड असतं, लक्षात ठेवा. हे तुमच्याकडून पैसे उकळण्याचं काम करतात. तर छानपैकी ऑफिस टाकतात, एखादी मुलगी कामाला ठेवतात, असं पॉशमध्ये ऑफिस टाकतात, कोणाला शंका पण येणार नाही. आणि तिथे आपल्याला बोलवतात. जेव्हा आपण कॉन्टॅक्ट करतो तेव्हा आपल्याला सांगतात की आमच्या ऑफिसला व्हिजिट करा. तर तिथं व्हिजिट केल्यानंतर ते लगेच फॉर्म वगैरे भरतात. ते सांगतात आपल्याला की तुम्हाला चांगल्या कंपनीत कामाला लावू वगैरे, असं तसं सांगतात. तर मग आपल्याला वाटतं जरा हां खरंच असेल वगैरे. त्यानंतर ते म्हणतात की भरा पैसे. तर ते सांगतात 2,000 भरा, 3,000 भरा, असं म्हणजे पैसे भरायला लावतात. तर असे किती लोक त्यांना बळी पडत असतील. तर एका व्यक्तीचे 2,000 घेतात, तर दिवसाला 5 व्यक्ती आले तरी किती पैसे होतात त्यांना. तर असं ते फेक असतं, त्यामुळे याला बळी पडू नका. पैसे देऊन कोणताही जॉब लागत नसतो. जे पैसे देऊन असे कामाला लावतात ते सगळं फ्रॉड असतं, स्कॅम असतं. खूप ठिकाणी आता सध्या सिटीमध्ये असंच चालू आहे. तर आपला झालेला आहे आता स्वयंपाक. तर आता ही जी शेवटची पोळी थोडी मी मोठीच बनवली, कारण ती शेवटची पोळी असते ती असते माझी. तर मी पोळी बनवली का शेवटची लगेच खाऊन घेत असते गरमागरम. आणि त्यावर तवा कसा गरम असतो त्यावरच पोळी ठेवून द्यायची, कडक होते छानपैकी. जेव्हा पोळी कडक होते ना, मस्त लागते. चला तर आता मला करायचं आहे जेवण छानपैकी. मस्त कांदा वगैरे कट केला. चला तर मग आता आपला व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. आणि फ्रीज नसल्यामुळे काय होतं, दूध लवकर खराब होतं, त्यामुळे तापवून ठेवावं लागतं 2-3 वेळेस. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.